माणूस एखादे उच्च ध्येय ठरवतो, त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी साधन देखील कठीण असते. ते साधन अत्यंत चिकाटीने कष्ट सोसून ध्येय पदरात पडेपर्यंत वर्षोनवर्ष करीत राहणे यास तपश्चर्या म्हणतात. भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे. ते साध्य होण्यास तपश्चर्या करावी लागते. पण ही तपश्चर्या म्हणजे स्नान, दान, वेदाध्ययन, शास्त्राभ्यास, योग, याग, व्रत, वैकल्ये, तीर्थाटन, अनुष्ठान, पारायण किंवा उपासतापासाने शरीर शोषण नव्हे. अध्यात्मातील तपश्चर्या म्हणजे नीतिधर्माचे आचरण, पवित्र अंतःकरण आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवणे हे होय. श्वास जसा विनासायास अखंड चालतो, तसे मरेपर्यंत भगवंताचे नाम सहज चालण्याचा अभ्यास करणे ही दिव्य तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या हातून घडण्यास माणसाची शक्ती कमी पडते. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास चालू असता भगवंताची अथवा सद्गुरूंची मदत मागावी लागते. ती मदत मागताना तिची किंमत द्यावी लागते. मानवी जीवनाचा असा नियम आहे की आपल्याला जे हवे ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याची किंमत देणे अवश्य असते. व्यवहारामध्ये आपल्याला जे हवे ते दृश्य असल्याकारणाने त्याची किंमत पैसा, वस्तू किंवा कष्ट यांच्या रूपाने देता येते. पण अखंड नामस्मरणासाठी त्याग ही एकच किंमत युगानुयुगे चालत आली आहे. वासनांचा त्याग, विकारांचा त्याग, आसक्तीचा त्याग, ममत्वाचा त्याग, कर्माच्या फलाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग, उपाधींचा त्याग, दृश्यावरील प्रेमाचा त्याग अशी त्या त्यागाला निरनिराळी नावे आहेत. पण त्या सर्व त्यागाचे मर्म एकाच त्यागामध्ये सापडते. तो त्याग म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग होय. हा त्याग बाहेरचा नाही, आतला आहे. म्हणूनच ते अध्यात्म मार्गातील गूढ रहस्य आहे. अंतरामधील या सूक्ष्म त्यागाचे महत्त्व व मर्म कळण्यास शुद्ध भावनेने संतांकडे किंवा सद्गुरूंकडे जावे. शुद्ध भावना पाहून संताला प्रेमाचा पाझर फुटतो. त्या प्रेमाच्या पोटी संत त्याला कर्तेपणाचा अभिमान म्हणजे काय व तो नामस्मरणाच्या आड कसा येतो हे समजावून देतो. इतकेच नव्हे तर अकर्तेपणाने जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवतो. त्या मार्गाने मनुष्य गेला तर तीच तपश्चर्या होते आणि अखेर भगवंताची प्राप्ती होते. श्री ज्ञानेश्वर महाराज.